मी अरुण घोडके. शिवचिंतन शिवकालामध्ये परकीय प्रवासी थेवेनॉट आणि ट्रॅव्हनियर यांनी काही पालख्यांचे तपशीलवार वर्णन दिले आहे. बैलगाड्या एका दिवसात 30-40 मैल या वेगाने 50 दिवसात लांबचा पल्ला गाठू शकत. म्हणून लोकांमध्ये वाहतुकीचे साधन म्हणून सर्रास वापरल्या जात होत्या. घोडे आणि बैल हे प्रत्यक्ष पाठीवरती बसून जाण्यासाठी उपयुक्त होते. ट्रॅव्हनियरने स्वभावानुसार आधारित घोड्यावरती बसण्याची सूचना दिलेल्या आहेत. फ्रेंच प्रवासी ॲबेकरे यास जलमार्गाचा आणि खुष्कीच्या प्रवासाचा वाईट अनुभव आला होता. ट्रॅव्हनियरच्या मते सुरक्षित प्रवास करू इच्छिणाऱ्या आपल्या वाहनासोबत 20 ते 30 सशस्त्र माणसांचा लवाजमा घ्यावा असे लिहून ठेवले आहे. त्या काळी रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे होते आणि दरोडेखोर व्यापाऱ्यांना आणि प्रवाशांना रस्त्यावरती एकटे गाठून लुटत असत, असे इंग्लिश रेकॉर्डमध्ये नोंद आहे. थेवेनॉट आणि कॅरे यांच्या अशा सशस्त्र माणसांच्या संरक्षण लवाजमा घेण्याच्या गरजेचे समर्थन करत आहेत. प्रवाशांच्या जाम राज्यातून ते प्रवास करीत असत त्या राज्याच्या अधिकाऱ्यास प्रवासाचा परवाना असे. बैलगाडीचे भाडे दर दिवशी ₹1 असे, तर रथाचे भाडे दरमहा ₹34 असे. मराठीत मूळ साधने व फॅक्टरी रेकॉर्डहून याची नोंद सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.